एकच महत्वाचा, आता राज्यघटनेविषयी सगळं बोलणं शक्य नाही एका कार्यक्रमात, ती बनवायला वर्ष लागलं होतं, त्याच्यामुळे त्याच्याविषयी बोलणं तासाभरात शक्य नाही. त्यातला एकच महत्वाचा मुद्दा धर्मनिरपेक्षता. कुमारने सुरुवात केली, मी शेवट करतो. त्या एकाच मुद्द्यावर आपण बोलायचं. हा मुद्दा राजकारणाचा आहे, लक्षात घ्या. माणूस धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. असतं राजकारण, राजकीय पक्ष. घटनेतली चर्चा ही राजकीय धर्मनिरपेक्षतेची आहे. राज्यांनी कसं असावं, राजकीय पक्षांनी कसं असावं, त्याचा हा मुद्दा आहे. हे पहिले समजून घ्या. माणूस धर्मनिरपेक्ष असावा अशी अपेक्षा नाही, राजकारण धर्मनिरपेक्ष असावं असा तो मुद्दा आहे. हा, आता राजकारण धर्मनिरपेक्ष असावं म्हणजे काय? घटनेतलं 25वा कलम, त्या 25व्या कलमातली 2 उपकलम, एवढंच मी पुढच्या 10 मिनिटात बोलणार. धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम हा भारतीय राजकारणातला अतिशय कळीचा मुद्दा आहे. म्हणजे राज्यावर कोणी बसावं, कोणी उतरावं, कोणी चढावं, कुणाला विरोध करावा, हे सर्व गोष्टी या धर्मनिरपेक्षता या शब्दाभोवती फिरत असतात. परत याच्यात गंमत अशी की प्रत्येकाचं म्हणणं असतं आम्हीच खरे धर्मनिरपेक्ष आहे किंवा आम्हीच खरे सेक्युलर आहे. भाजपवाले म्हणतात आम्ही खरे सेक्युलर आहे कारण हिंदू धर्म हा सेक्युलर धर्म आहे आणि सगळे धर्म ईश्वराकडे जातात, त्यामुळे आम्हीच खरे सेक्युलर. काँग्रेसवाले म्हणतात असं नाही, हे खोटे सेक्युलर, आम्ही खरे सेक्युलर. हिंदुत्ववादी लोक म्हणतात, सनातन प्रभातवाले म्हणतात की आम्हाला आमच्या धर्म पालनाचा अधिकार घटनेने दिलेला आहे. जमाते इस्लामी, मुस्लिम लीग, मुस्लिम संस्थांचं असं म्हणणं आहे की आमचा धर्म पूर्णपणे पाळण्याचं स्वातंत्र्य आम्हाला घटनेने दिलेलं आहे, आम्हीच खरे सेक्युलर. म्हणजे भारतामध्ये हिंदुत्ववादी, इस्लामवादी, भाजप, काँग्रेस हे सगळेच सेक्युलर आहेत आणि तरी ते सेक्युलर या शब्दावरून एकमेकाशी भांडतात. म्हणजे सेक्युलर या शब्दाचा राज्यघटनेतला अर्थ काय एवढं आपल्याला बघायला हवं. मग त्यावरून कोण सेक्युलर आहे आणि कोण नाही हे ठरतंय. भारतीय राज्यघटनेत सेक्युलरिझमची अतिशय सुस्पष्ट अशी व्याख्या दिलेली आहे. ही व्याख्या घटनेच्या 25व्या कलमात आहे. ही 76 साली प्रिअम्बल मध्ये आलेली नाही. प्रिअम्बल मध्ये येऊ किंवा न येऊ, प्रिअम्बल म्हणजे पहिलं पान, पहिल्या पानावर म्हणा किंवा नका म्हणून अख्खी घटना सेक्युलर आहे. घटनेतलं प्रत्येक कलम सेक्युलर आहे. 25व्या कलमात सेक्युलर या शब्दाचा संपूर्ण अर्थ व्यवस्थित दिलेला आहे. हा शब्द 1930 पासून त्याच्यात आहे. आता आपण शब्दाकडे काय म्हणतंय पहिले समजून घ्या. धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम हे धर्म पाळायचं स्वातंत्र्य नाही, हे धर्म पाळण्याच्या स्वातंत्र्यावर घातलेलं बंधन आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा होतो, पहिलं त्यातला म्हणजे 25व्या कलमातलं कलम नंबर 1, 4 गोष्टींच्या अधीन राहून धर्म पाळता येतो. पहिला कायदा 4 गोष्टींच्या अधीन राहून, म्हणजे सब्जेक्ट 2, तुम्ही या इमारतीत जाऊ शकता. नियम काय? भिंतीवर चुकायचे नाही. सब्जेक्ट 2. तसं धर्म पालनाचं स्वातंत्र्य 4 गोष्टी काना के. पहिला त्याच्यामधला मुख्य मुद्दा येतो कायदा आणि सुव्यवस्था. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अधीन राहून धर्म पाळायचा. हे सगळ्यांना कळण्यासारखं आहे. तुम्हाला काढायची यात्रा, अमरनाथ यात्रा, दहशतवादी करता हल्ला, जम्मू काश्मीर सरकार बंदी घालते. धर्म पाळायचं स्वातंत्र्य आहे यात्रेचं, जत्रेचं. परंतु सरकारला वाटलं की यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, सरकार घालते बंदी. म्हणजे तुम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या अधीन राहून पाळायचे धर्म. दुसरी कंडिशन आरोग्य. कायदा सुव्यवस्था सगळ्यांना, आरोग्य फार मजेशीर आहे. धर्म पाळायचा आरोग्याच्या अधीन राहून. आरोग्य काय सरकार ठरवते. म्हणजे बघा आता डेंग्यूची साथ, डेंग्यू मुंबईमध्ये सरकारने नियम केला. सरकार, राज्य याची ही नोंद झाली आहे घटनेत. कोण? महापालिका, राज्य, विद्यापीठ, हे सगळं, याला सगळ्याला स्टेट म्हणतात. तर स्टेटनी म्हणजे महापालिकेने नियम केला की घरामध्ये पाणी ठेवायचं नाही. पाणी ठेवलं की त्यात डास होतात, डास चावतात, डेंग्यू पसरतो. पाणी घरात ठेवायचं नाही. महापालिकेचे लोक घरी येतात, चेक करतात पाणी ठेवलंय का, ठेवलं असेल तर 1000 रुपयाची पावती पाडतात. ते गेले त्या सोसायटीमध्ये, या सोसायटीत ती चांगली आहेत लोक, दुसऱ्या कुठल्या तरी गेले. तिथे गेले, शाळा म्हणता माझं घर आहे,
मी पाणी ठेवणार, माझे डास आहेत, मला चावू दे ना. तुमचा काय संबंध? तर सरकारचा संबंध नाही. तुला डास चावू न देण्याचा अधिकार आहे, डास चावू देण्याचा अधिकार नाही. तुम्हाला किती पाळायचं ठरवणार सरकार. अजून गंमत सांगतो. जैन समाजामध्ये एक संथारा नावाची प्रथा आहे. संथारा करतात उपोषण, मरेपर्यंत उपोषण करतात आणि मग त्याच्याने होतं मुनी देवत्व मिळतं अशी एक श्रद्धा आहे. हेच त्यांच्यात नाही, सगळीकडे आहे. म्हणजे आपले ज्ञानेश्वर घ्या, आपले विनोबा भावे, साने गुरुजी, आपले सावरकर, सगळ्यांनी केलं आत्मार्पण. विवेकानंद. आता ही आमची धार्मिक प्रथा झाली. म्हणजे मी अन्न पाणी तोडणार, माझा धर्म पाळायचा अधिकार आहे का? सरकार म्हणतात तुरुंगात टाकते. आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल केस होते, अजून तरी तुरुंगात जाते. म्हणजे तुम्हाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे, तुम्हाला मरण्याचा अधिकार नाही. तुम्हाला धर्म किती पाळायचा हे ठरवणार सरकार. मग तुम्ही विचाराल का? ते म्हणतात तू होता ना 9 महिने आईच्या पोटात, फुकट औषधं दिली, फुकट शिक्षण दिलं, शाळा केली, रस्ते बांधले, सगळं समाजाने केले तुझ्यासाठी. तुला जगण्याचा अधिकार आहे, तुला मरण्याचा अधिकार नाही. म्हणजे आरोग्य काय हे कोण ठरवणार? सरकार. धर्म नाही. धर्म वाटेल आरोग्य काय ठीक आहे, त्याबरोबर, नाही तर नाही. अजून एक सांग. आरोग्यामध्ये अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे तो की मला काय म्हणतो आजारी पडायचा अधिकार आहे. सरकार म्हणतं तुम्हाला मुलीची लस घ्यायची. कॅथलिक ख्रिश्चनांमध्ये लसीकरणाला विरोध असतो, म्हणतात नाही घेत, जबरदस्तीने पकडून देत लसा. तुला नाही दिलं शेजारच्याला होतंय. तू किती धर्म पाळायचा हे कोण ठरवणार? सरकार. पहिला मुद्दा झाला कायदा आणि सुव्यवस्था, दुसरा मुद्दा झाला आरोग्य. आता बघा धर्म किती उरतो पाळायचा. तिसरा मुद्दा झाला नैतिकता. हा अतिशय व्यापक विषय. नैतिकतेच्या अधीन राहून पाळायचा धर्म. नैतिकता म्हणजे काय? माणसाने माणसाशी व्यवहार कसा करायचा हे ठरवणार कोण? सरकार. याचा जी नैतिकता सरकार नैतिक मानेल ती पाळायची, धर्म सांगेल ती नाही. उदाहरणार्थ मी हिंदू आहे जन्माने, श्रद्धेने नाही पण आहे. आता काय अभिराम दीक्षित नाव म्हणजे आहे. मी म्हणेन आमच्या श्रीकृष्णाला होता 16,000 बायका. बरं गेला बाजार श्रीकृष्ण शिवाजी महाराज ते घ्यावं आज. बरं चला ते नको, एक दोन तरी काहीतरी बघा. सरकार म्हणतं दुसरं लग्न केलं तुरुंगात टाकेल. धर्म किती पाळायचा हे कोण ठरवणार? नैतिकतेमध्ये एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसा व्यवहार करावा. समजा आज एकपत्नी व्रत आहे, उद्या समजा दुसरं तिसरं चौथं महायुद्ध झालं, होणार नाही, समजा झालं. सगळे पुरुष सैनिक असतात, पुरुष झाले निम्मे, बायकाची संख्या झाली डबल, पुरुषांची संख्या झाली अर्धी. सरकार करणार कायदा, एकेका पुरुषांनी 2-2 बायका करायच्या. सरकार करणार कायदा, त्यावेळी द्रौपदी उपयोगी पडेल, समर्थन करायला. सरकार करणार कायदा, 2-2 बायका करायच्या. ऐकावं लागेल. म्हणजे तुमची नीतिमूल्य सामाजिक परिस्थितीनुसार कशी ठरवायची सरकार ठरवणार. सरकारवर केवळ घटना बंधन घालत नाही. सरकारला ती स्वातंत्र्य देतात कितपर्यंत कायदे करायचे याची. तर नीतिमत्तेबाबत सर्व कायदे करण्याचं स्वातंत्र्य सरकारकडे. पुढचं उदाहरण घेऊ. नीतिमत्तेमध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टीला स्पर्श केल्यानंतर आपण अगदी शेवटचा मुद्दा घेतला, म्हणजे 4 अटी बघायच्या. पहिली कुठली? कायदा सुव्यवस्था. दुसरी बघितली आरोग्य. तिसरी बघितली नीतिमत्ता. आता ह्याच्यानंतर काय धर्म उरतो मला सांगा पाळायचा. चौथी अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुसऱ्याचे मूलभूत अधिकार. स्वतःचे नाही, दुसऱ्याच्या मूलभूत अधिकाराच्या अधीन राहून धर्म पाळायचा. म्हणजे कसं बघा, याची सोपी उदाहरण देतो. केस. ही केस आहे कलकत्ता हायकोर्टात. कम्युनिस्टांचं सरकार होतं बरेच वर्ष, त्यांनी केला नियम. त्या सरकारने नियम असा केला, रात्री 10 ते सकाळी 6 लाऊडस्पीकर बंद करा. सकाळी 5ची आजानची वेळ. मुसलमान गेले कोर्टामध्ये. ते म्हटले हे आजान म्हणजे काय आहे, आपल्याकडे घंटा वगैरे पोर येतात ना, या शाळा भरली, तसं आम्ही बोलवतो प्रार्थनेला. म्हणजे
प्रार्थनेला या असं सांगण्याची ती पद्धत आहे. ते माईक करून आम्ही बोलवतो लांबून. दुसऱ्याला बोलवणं हा माझा मूलभूत अधिकार आहे ना. आता मला तुमच्याशी बोलणं अधिकार आहे. तर मग मुसलमान कोर्टात, कलकत्ता हायकोर्टात म्हटले 5 वाजताची आमची अजानची वेळ आहे. तुमच्या 6च्या नियमामुळे आमचा अजान लाऊडस्पीकर बंद होतो. आता तुम्ही आम्हाला एक काम करा की ती अजान आम्हाला तेवढी करू द्या. कोर्टाने काय निर्णय दिला? सब्जेक्ट टू अदर्स राईट. लोकांना तुम्ही काही ते श्रोते बनवू शकत नाही. तुम्हाला जसा बोलण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे तुमचं बोलणं न ऐकून घेण्याचा अधिकार लोकांना. जर त्यांना ते ऐकायचं नसेल त्यांना जबरदस्तीने ऐकवता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला देता येणार नाही अजून बंदित. याला म्हणतात धर्मनिरपेक्षता. धर्म पाळायचा किती स्वतंत्र का गमत सांग. एक आपले आता पॉप्युलर बाबा कोर्ट इकडे तिकडे करतात तसे त्यांचे एक भाऊ होते अलाहाबादला त्यांनी काढलं मंत्रमणा. त्यांनी सगळं आता कॅन्सर जातो, एड्स जातो, सर्दी खोकला पडसं टीबी सगळं बरोबर यायचं भक्तगणांनी आणि मंत्र म्हणायचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आपलं 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं ही कोर्टात झालेली केस आहे, काल्पनिक नाही असं म्हणायचं. सगळे आजार बरे होतात. त्याच्यावर बरीच चर्चा झाली आणि अलाहाबाद हायकोर्टाने नेमली एक तज्ञ समिती. तज्ञ समितीला सांगितलं तुम्ही जाऊन बघा याला काय दुष्परिणाम होत आहेत का आरोग्यावर. तज्ञ समितीने काय केलं, जे सगळे ओम नमः शिवाय वाले होते त्यांच्या गेले घरी. ती सगळे फक्त म्हणजे हो बरं झालं ना, आमचं कॅन्सर बरं झाला, आमचं टीबी बरं झाला, आमचं सगळं बरं झालं झाली नोंद सरकार दरबारी. नंतर दुसरा प्रश्न विचारला कमिटीला कोर्टाने, लोकांना वाटतंय तुमचं मत काय आहे? कमिटीने सांगितलं असं होणं शक्य नाही, विज्ञानाने सिद्ध होत. कोर्टाने निर्णय दिला ओम नमः शिवाय अलाहाबाद मध्ये म्हणायचं नाही, बंदी आहे. सामूहिकरित्या एकत्र येऊन ओम नमः शिवाय आरोग्याच्या कारणासाठी आरोग्य सुधारण्यासाठी म्हणायला कायद्याने बंदी घातली न्यायालय. म्हणजे तुम्हाला बरं वाटतंय की नाही हे त्यांनी विचारात घेतलं नाही. बुद्धिप्रामाण्यवाद विज्ञान काय म्हणते यानुसार कोर्टाने दिला निर्णय. याला म्हणतात धर्मनिरपेक्षता. आणि हे येतं तुमच्या पहिल्या कलमामध्ये. कुठल्या 4 गोष्टींच्या अधीन राहून कायदा सुव्यवस्था, आरोग्य, नीतिमत्ता आणि दुसऱ्याचे मूलभूत हक्क या 4 गोष्टींच्या अधीन राहून धर्म पाळायचा. म्हणजे काय उरलं मला माहिती. उद्या तुम्ही म्हणाल आमच्या वेदामध्ये लिहिलेलं आहे सुरापान करा, काय त्याच्यामध्ये त्याच्यावर तुमचा धार्मिक हक्क आहे. धार्मिक हक्क असला तरीही एका स्टेटमध्ये जर सरकारला वाटलं आम्ही बंदी घालू ते बंदी घालतात. तुम्ही तुमचा धर्म तुमच्या आरोग्याच्या अधीन राहून पाळायचा, कायदा सुव्यवस्थेच्या अधीन राहून पाळायचा, नीतिमत्तेच्या अधीन राहून पाळायचा. नीतिमत्ता म्हणजे हे आपल्याकडे फार एक अत्यंत चुकीचा समज केलाय की धर्म ठेवा घरात, घराबाहेर आणू नका. चूक. तुमच्या घरात तुमच्या बेडरूम मध्ये तुमच्या पत्नी बरोबर कसा व्यवहार करावा ह्याचा नियम कायदा ठरवणार, धर्म ठरवणार नाही. घरामध्ये धर्म पालनाचं कोणतं स्वातंत्र्य दिलं नाही. मग स्वातंत्र्य आहे तरी काय? आता आपण पहिलं बघितलं की नेमकं स्वातंत्र्य काय आहे घटनेत. तर ते स्वातंत्र्य असं आहे त्याच्यात दिले त्यांनी ते दुसऱ्या तो शब्द सेक्युलर. सर्व सेक्युलर बाबतीत कायदे करण्याचा अधिकार आहे शासनाला आणि सर्व पारमार्थिक बाबतीत आहे पूर्ण धर्म स्वातंत्र्य. पारमार्थिक म्हणजे आध्यात्मिक, मानसिक, पारलौकिक. माणूस मेल्यानंतर जे काय होतं त्याबद्दल जो विश्वास, जी श्रद्धा, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, कयामत, अल्लाह, पैगंबर, विष्णू, बुद्ध, शंकर कोणी अशा प्रकारे विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य घटना. तुम्ही मरेपर्यंत, जन्मालापासून मरेपर्यंत कसं वागायचं, धर्मपालन किती आणि केवढं करायचं सांगतं पहिल्या कलमामध्ये 4 कलमाच्या आधी. घटनेने धर्म स्वातंत्र्य दिलेलं नाही. इहलौकिक जीवनात जे दिलंय ते पारलौकिक जीवनात दिलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. शेवटचं उदाहरण देतो आणि माझं भाषण संपवतो. एकदम सोपं. एक ट्रेन चालली, ट्रेन मध्ये समोर एक मुलगी बसते, सुंदर अप्सरा. समोर 2 पोरं बसले, मनातल्या मनात तिच्यावर प्रेम करतात. असं मनातल्या मनात प्रेम करण्याचं स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला देते.
तिच्याकडे टक लावून बघितलं की सँडल कट आणि मान. माझ्याकडे टक लावून पाहू नका, माझ्या मूलभूत हक्कावर कधी. धर्माचं स्वातंत्र्य कुठलं? जोपर्यंत तुम्ही अप्सरेला डोळा मारत नाही तोपर्यंत. मनातल्या मनात पूर्णपणे धार्मिक श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे. कुठल्याही धर्मात श्रद्धा ठेवा. मी आता 5 मिनिटं ख्रिश्चन झालो, 5 मिनिटं मुस्लिम होईल, कोण आठवणार आहे? धार्मिक अर्थाने तुम्ही काही असा मनातल्या मनात इहलोकात कसं वागायचं, कसे व्यवहार करायचे, जीवन व्यवहार कसा असावा, कायदे कसे असावेत हे धर्म ठरवत नाही. हे कायदा सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य आणि या 4 गोष्टी ठरवणार आहे. हा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. अर्थात हा आदर्श अर्थ आहे. राजकारणी तो पाळतात असं नाही, पण कुठलीही गोष्ट धर्मनिरपेक्ष आहे की नाही हे 4 मुद्दे लावून बघायचे. याच्यात जर ती अधीन असेल तर ती कुठली सेक्युलर म्हणावी, म्हणजे योग्य आहे सेक्युलर जाऊन, नाहीतर ती नाही असं. एवढं बोलून मी थांबतो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मा.